लहान मुलांना डायपर समस्या आहेत, किशोरांना हार्मोनल समस्या आहेत, मध्यमवयीन लोकांना क्रायसिस आहे, म्हातारपण औषधांनी काबीज केलंय. याला अनेक अनेक आयाम आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध काम करतील. तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमच्या विरुद्ध काम करेल. पौगंडावस्था म्हणजे त्याचं रूपांतर होतंय सर्वार्थानं एका अवस्थेतून दुसऱ्यात. ही साधी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता. पौगंडावस्थेसाठी हे प्रामुख्यानं पुढे आणलं गेलं पाहिजे. पौगंडावस्था म्हणजे आयुष्याचा वसंत ऋतू. जर तुम्हाला वसंत ऋतूचा काही त्रास होतोय तर मी कल्पना करू शकतो की तुम्ही तुमचा पानगळीचा काळ कसा हाताळाल ते. बर का? हा आयुष्याचा वसंत ऋतू आहे. जेव्हा सगळ्या ऊर्जा खूप जास्त असतात, तुमचं शरीर सर्वोत्तम स्थितीत असतं. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या या टप्प्याला सामोरं जायला अडचण येतेय तर मी कल्पना करू शकतो की तुमचं बाकीचं आयुष्य तुम्ही कसं हाताळाल ते. हे काही एका वयाबद्दल नाहीये. कदाचित काही विशिष्ट लोकांवर अभ्यास केला जातोय, पण लहान मुलांना डायपर समस्या आहेत, किशोरांना हार्मोनल समस्या आहेत, मध्यमवयीन लोकांना क्रायसिस आहे, म्हातारपण औषधांनी काबीज केलंय. तुम्ही तरुण असताना मागच्या गल्लीतून तुम्ही ड्रग्ज विकत घेतले. जेव्हा तुमचं वय वाढतं तेव्हा ते औषधाच्या दुकानातून घेता. फार काही बदललेलं नाहीये. ते फक्त कायदेशीर झालंय. सगळं काही कायदेशीर होतंय बरं का? हो ना? बऱ्याच गोष्टी ज्या कायदेशीर नव्हत्या त्या कायदेशीर होत आहेत, नाही का? तर हे एखाद्याच्या दुःखावर विनोद करण्यासाठी नाहीये, पण तुम्ही हे समजणं आवश्यक आहे की काय होतंय ते. याला अनेक अनेक आयाम आहेत. मला वाटत नाही की मी काही मिनिटात हे सगळं कव्हर करू शकेन, पण तुम्हाला फक्त काहीतरी दृष्टिकोन देण्यासाठी. पहा, तुमच्याकडे बाहेरच्या जगातून ग्रहण करण्यासाठी 5 स्रोत आहेत, 5 जागा आहेत. तुमची दृष्टी, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श. जीवनाचा सगळ्यात सोपा पैलू आहे हा. मुळात तुमचे डोळे 12 तास प्रकाशासाठी, 12 तास अंधारासाठी बनलेत. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, ठीक आहे. आता अक्षरशः तुमच्या आयुष्यातील जागेपणाच्या प्रत्येक क्षणी प्रकाश आत येतोय. कोणताच पर्याय नाहीये. आणि आवाज, फक्त कल्पना करा, समजा तुम्ही एकाच जागी राहत असाल. इथे अजूनही तसंच आहे. जर तुम्ही आश्रमात राहताय ते अजूनच शांत आहे. जर तुम्ही इथं राहत असाल तर एकदा कधीतरी काही आवाज झाला असेल. नाहीतर साधारणपणे शांत आहे. थोडेफार किडे आवाज करतायत, हे ते इतकंच आहे. आता 24 तास काहीतरी चालू आहे. गाड्या चालू आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये सगळीकडे कोणतं तरी यंत्र सतत वाजत असतं. हे असं आहे की बरं का, जर मी इथे 6 आठवडे 8 आठवडे प्रवास करत असेन तर असं होतं की बुम, काहीतरी सुरू आहे. कोणत्याही इमारतीत तुम्ही बसा, काहीतरी सुरूच आहे. जेव्हा मी भारतातल्या आश्रमात परत जातो, जर मी तिथं बसलो तर सारं काही शांत असतं, पूर्णपणे स्थिर. आणि त्याचा तुमच्या संस्थेवर पडणारा प्रभाव जबरदस्त असतो. पण ही भुणभुण सुरू आहे, पहा, ती चालू आहे इथेही. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे. मला माहीत नाही, मला न सांगताच त्यांनी आधीच लावले असतील. मी सांगितलंय एअर कंडिशनर लावायचे नाहीत आश्रमात, कॉटेजमध्ये. मी हे का सांगतोय? तुम्ही योग केंद्रात येता कारण तुम्हाला तुमची प्रणाली एका विशिष्ट स्तरावर संतुलित करायची आहे. कारण संतुलनाशिवाय
याला महत्त्व नाही की तुमच्याकडे कोणती प्रतिभा आहे, काय बुद्धिमत्ता आहे, काय क्षमता आहे. संतुलनाशिवाय तुम्ही काहीच नाही. या सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध काम करतील. तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमच्या विरुद्ध काम करेल. तर सतत आवाज आणि कंपनं चालू आहेत. जणू ते पुरेसं नाहीये. लोक हेडफोन घालतायत आणि सतत ढँग 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 ढँग. ते त्याला संगीत म्हणतात, पण संगीतकार ते वाजवायची तसदी पण घेत नाहीत. ते फक्त एक मशीन आहे. तुमच्या कानावर सतत ते आदळतंय. बरं, कदाचित तुमच्या भोवतालच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा ते चांगलं असेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल ते तुमच्या आसपासच्या गाड्यांच्या आवाजापेक्षा चांगलं आहे. पण सततच्या आवाजाचा परिणाम, सततच्या प्रकाशाचा परिणाम, इतर विविध स्रोतांचा सततचा परिणाम याचा सगळ्यांवर प्रभाव पडतो. आणि पौगंडावस्था म्हणजे त्याचं रूपांतर होतंय सर्वार्थानं एकातून दुसऱ्या अवस्थेत झटपट. हा असा काळ आहे जेव्हा खूप स्थिर वातावरण असायला हवं होतं. बहुतेक लोकांकडे असं स्थिर वातावरण नसतं. एक गोष्ट म्हणजे मी आधीच सांगितलेल्या विविध गोष्टींमुळे कौटुंबिक परिस्थिती स्थिर नाहीये. पालक देखील ओरडतायत बरं का. होय, ते तसे आहेत. कारण प्रत्येक चित्रपट, प्रत्येक टेलिव्हिजन शो, घरात सारं काही दाखवलं जातंय. जर तुम्ही रागावलाय तर ओरडलंच पाहिजे, दारावर ठोसा मारलाच पाहिजे. ते नाही, कोणाला तरी निदान कशाला तरी ठोसा मारला पाहिजे, काहीतरी तोडलं पाहिजे. हे सर्वमान्य होतंय. प्रत्येकाला वाटतंय की स्वतःच्या भावना हाताळायचा हाच मार्ग आहे. हो ना? उदाहरणं दिली जात आहेत. लोकांना वाटतंय की स्वतःच्या भावना हाताळायचा हा मार्ग आहे. नाही, जर तुमच्या भावना नियंत्रणाबाहेर जात आहेत तर गप्प बसा, डोळे मिटा आणि फक्त एका जागी बसून राहा. होय, तुमच्या भावना हाताळण्याचा हाच मार्ग आहे. जर तुमच्या भावना नियंत्रणाबाहेर जात आहेत तर गप्प बसा, डोळे मिटा आणि फक्त एका जागी बसून राहा. होय, बाकीच्या जगासोबत गोंधळ घालू नका. हो ना? किमान इतकी जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा तुम्ही जगात गोंधळ घालू नये. स्वतःचा गोंधळ स्वतःकडे ठेवा. इतकं तरी करता येईल नाही का? नाही, सगळीकडे लोक हे दाखवतायत की जर तुम्ही भावनिक झालात तर तुम्हाला कशाला तरी लाथ मारावी लागेल, काहीतरी तोडावं लागेल, कोणावर काहीतरी फेकावं लागेल किंवा किमान भिंतीवर तरी. तर हे सगळं, आणि मला सांगा, समजा टेलिव्हिजन नसता आणि सिनेमा नसता तर तुम्ही आयुष्यात किती वेळा एखाद्याला गोळी मारल्याचं पाहिलं असतं. पण आता तुम्ही तुमचा सिनेमा आणि टेलिव्हिजन पाहत आहात. तुम्ही किती वेळा गोळीबार पाहिलाय? शेकडो, हजारो, कदाचित, नाही का? तुम्हाला वाटतंय की याचा काही परिणाम होत नाहीये? इतकंच नाही तर वयाच्या 5व्या वर्षापासून ते शिकतायत शूटिंग 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 शूटिंग. कदाचित फक्त पडद्यावर शिकतायत, पण कधीतरी ते स्क्रीनपासून दूर होऊन खरी गोष्ट करतील. हो की नाही? आता पुढे असं मी खूप काही सांगू शकतो. तथाकथित आधुनिक जीवनाच्या नावाखाली आपण अनेक गोष्टी करतोय ज्या आयुष्य गोंधळात टाकायचा प्रकार आहे. प्रत्येक आयुष्य गोंधळलेलं आहे, फक्त किशोरावस्था नाही. कारण किशोरवयीन मुलं अजूनही तुमच्या हातात आहेत. तुम्ही तक्रार करताय, पालक तक्रार करतायत, कारण ते अजूनही त्यांच्या हातात आहेत. एकदा का ते बाहेर गेले की त्यांचे पती आणि पत्नी तक्रार करतात, त्यांचं कोणी ऐकत नाही म्हणून. बर का? हीच कार्टी बाहेर गेली आहेत आणि लग्न केलंय आणि मुलं काढली आणि सगळं काही केलंय. बर का? हो की नाही? कदाचित वयानुसार जर ते थोडे कमी उत्साही झाले असतील, किमान संध्याकाळी ते पितात आणि ते सुप्तावस्थेत जातात. एकतर ते बाहेर आहेत कुठेतरी उदरनिर्वाहासाठी, घरी आल्यावर निष्क्रिय होतात. एक प्रकारे यामुळे सगळे सुरक्षित आहेत. घरी आल्यावर निष्क्रिय होतात. पण हा जीवन हाताळण्याचा मार्ग नाही. जर तुम्ही खूप उत्साहात जगताय तरी आसपासच्या कोणत्याही जीवनाची हानी करू नये. हेच जीवन आहे, बर का?
तुम्ही धोकादायक नाही हे पाहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्हाला औषधाने शांत करणं. असं जगणं चांगलं नाहीये बरं का. आता हा जीवनाचा असा टप्पा आहे जेव्हा बदल इतक्या वेगाने होत असतात. हे सगळे परिणाम जे ग्रहावरच्या सगळ्या जीवांवर होतात, केवळ मानवी जीवनावरच नाही तर ग्रहावरील प्रत्येक जीवावर. कदाचित पौगंडावस्थेमध्ये हे थोडं जास्त होत असेल, किंवा कदाचित ते तुमच्यासारखंच असेल. ते फक्त इतकंच आहे, तुम्हाला वाटलं की ती तुमची गोंडस बाळ आहेत. आता ते अनुवांशिक गुण दाखवतायत. जर तुमची छोटी आवृत्ती अशी असेल तर तुम्ही आवर्जून पहा. एक साधी गोष्ट आहे, जर प्रत्येक मनुष्याला शांत कसं बसायचं हे माहिती असेल, दिवसातून फक्त काही मिनिटं, कोणतीही मोठी आध्यात्मिक साधना नाही, काही नाही, फक्त शांत स्थिर बसणं. जर हे घडू शकलं तर जग बदलेल अनेक अर्थांनी. पण तरीही आपल्याला हे स्रोत हाताळावे लागतील. हे स्रोत खूप जास्त आहेत तुमच्या घरात. तुम्ही हे करू शकता. मी जिथे राहतो बऱ्याचदा मी दिवे चालू करत नाही जोपर्यंत मला काहीतरी वाचायचं नसेल किंवा इतर काही. तुम्हाला दिसून येईल, डोळे जुळवून घेतील आणि तुम्ही फिरू शकाल. सगळं ठीक आहे. किंवा तुम्हाला काही हवं असल्यास थोडेफार दिवे लावा, जे थोडा प्रकाश देतील, जो तुम्हाला फिरण्यासाठी गरजेचा आहे. संपूर्ण वेळ प्रखर दिवे चालू आहेत. ते तुमच्या यंत्रणेवर दिसतंय की स्रोत खूप जास्त आहेत. तुमच्या डोळ्यांसाठी, कानांसाठी तुम्ही स्रोत कमी केले पाहिजेत. पहा, जर तुम्हाला रंग पाहायचे असतील तर सूर्यास्ताची वाट पाहावी लागेल. तिथे बसून वाट पाहायची, मग नेत्रदीपक रंग पसरेल. पण जर तुम्ही फोन पाहताय तर तो नाहीसा होईल. पण आज तुम्ही टेलिव्हिजन चालू केलात की जगातला प्रत्येक रंग दिसून येतोय आणि ते चालूच आहे अविरतपणे. या सगळ्याचा प्रचंड प्रभाव पडतो. प्रकाश, आवाज, रंग. जर तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या जीवनात असे स्रोत कमी केले या ना त्या मार्गाने, यासाठी तुम्हाला हवं ते करा. तुम्हाला दिसून येईल त्यांची अधिक समतोल प्रकारे वाढ होतीये. ही साधी गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता. पौगंडावस्थेसाठी हे प्रामुख्यानं पुढं आणलं पाहिजे. थोडासा हठयोग. त्यापैकी बरेच जण जीवनाच्या या टप्प्यातून सहजपणे पार पडतील.